आपण पाहतोय सध्याची ही दृश्य आहेत लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची। किती मोठी गर्दी लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या या दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण पाहू शकतोय। तर 10 दिवसांच्या मुक्कामानंतर सध्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्यात येतोय आणि आता सध्या बाप्पा गिरगाव चौपाटीमध्ये पोहोचलेले आहेत आणि गिरगाव परिसरामध्ये सुद्धा ही मिरवणूक आलेली आहे आणि काही क्षणांमध्ये बाप्पाला आता अगदी भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्यात येणार आहे। अगदी रात्रभरापासून काल सकाळपासूनच खरं तर हे सगळे गणेश भक्त या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी खरं तर अनेकांचे डोळे पाणावलेले असतील। गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत हे सगळे गणेश भक्त आता बाप्पाला निरोप देणार आहेत। एकूणच एवढे 10 दिवस मनोभावे बाप्पाची सेवा केल्यानंतर आता तो क्षण अगदी जवळ आलेला आहे ज्या दिवशी बाप्पाचं विसर्जन आता होतंय। काल खरं तर अनंत चतुर्दशी होती, मात्र तरी सुद्धा ही गर्दी एवढी या मिरवणुकीमध्ये असते की गिरगाव पर्यंत पोहोचताना दुसरा दिवस उजाडतो। आपण पाहतो मुंबई पुण्यामध्ये खरं तर मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका अजूनही सुरूच आहेत। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी मुंबईचे सचिन गाड आणि पुण्याचे अक्षय बडवे जोडले गेलेले आहेत। आपण सुरुवातीला जाऊयात अक्षय बडवे यांच्याकडे, माफ करा, सुरुवातीला जाऊयात सचिन गाड हे आमचे प्रतिनिधी मुंबईवरून आपल्या सोबत आहेत। सचिन, काय सांगाल? अगदी दुसरा दिवस आता उजाडलेला आहे आणि अजूनही मिरवणूक सुरू आहे, कशी सध्याची परिस्थिती आहे, काय सांगाल? नक्कीच 7 वाजलेले आहेत आणि आता कुठे लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटी परिसरात दाखल झालेला आहे। दुपारी 1 वाजता बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली होती। तब्बल 18 तासानंतर बाप्पा अखेर गिरगाव चौपाटी परिसरात दाखल झालेला आपल्याला दिसून येतोय। बाप्पासोबत मोठा पोलीस फौजफाटा होता आणि त्यासोबत हजारोंचे कार्यकर्त्यांची फौज घेऊन बाप्पा इथे चौपाटी परिसरात दाखल झालेला आहे। आता अवघ्या काही मीटरचं अंतर आहे गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचण्याचं, मात्र हे अंतर कापण्यात देखील काही तास लागू शकतात। आपण बघू शकतो की बाप्पा ची मूर्ती ही आताच इथे काही वेळापूर्वी दाखल झालेली आहे। 1 वाजता बरोबर आपल्या लालबाग येथील मंडपातून बाप्पा पहिल्यांदा बाहेर पडले होते। त्यानंतर चिंचपोकळी, भायखळा, नागपाडा, 2 टाकी, ओपेरा हाऊस असा सगळा प्रवास करत बाप्पा इथे दाखल झालेले आहेत। प्रत्येक ठिकाणी बाप्पाची मानवंदना करण्यात आली। मध्यरात्री चांगलाच पाऊस देखील पडला। असं असताना आपण बघतोय की कुठेही जे भाविक आहेत त्यांच्या उत्साहात कुठेही कमी झालेली नाहीये। मुंबईच्या विसर्जन मिरवणुकीत लालबागच्या राजाचं विशेष महत्त्व असतं। जेव्हा लालबागचा राजा हा मार्गस्थ होतो तो विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर पोहोचतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने हा विसर्जन मिरवणूक संपन्न होते आणि जोवर भाविक आपल्या बाप्पाला बघत नाही तोवर ते देखील हटत नाहीत। आपण बघतोय की सकाळचे 7 वाजलेले आहेत। ही सगळी लोक कालपासून अशाच प्रकारे रस्त्यावर आहात आणि कोणी अद्याप घरी गेलेलं नाहीये। जोवर लालबागच्या राजाला ते मनोभावे बघत नाही तोवर अनेक जण आपल्या घरी जात नाही। लालबागचा राजा 10 दिवस त्याच्या मंडपात होता। भक्तांनी मनोभावे त्याची पूजा केली। मुंबईतूनच नव्हे तर देशातून जगभरातून भाविक हे बाप्पाच्या दर्शनाला येत असतात, मात्र गर्दी एवढी असते की अनेकांना बाप्पाचं दर्शन घेता येत नाही आणि त्यामुळे हीच संधी असते जेव्हा ते आपल्या बाप्पाचं मनोभावे दर्शन घेऊ शकतात। आणि अनेक असे भक्त आहेत ते लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतरच घरी जातात आणि आपण बघू शकतो की लालबागच्या राजाची मिरवणूक इथे दाखल झालेली आहे। गिरगाव चौपाटीचा हा सगळा परिसर आहे। आता काही वेळातच बाप्पाची मिरवणूक ही चौपाटीवरती दाखल होईल। चौपाटीवरती देखील बाप्पाच्या विसर्जनासाठी व्यवस्था केलेली असते। एक तराफा असतो ज्याद्वारे बाप्पाची मूर्ती ही खोल समुद्रात नेली जाते आणि त्यानंतरच बाप्पाचं विसर्जन होतं। लालबागवरून दुपारी 1 वाजता ही मूर्ती बाहेर पडली होती आणि त्यानंतर ठिकठिकाणी मानवंदना स्वीकारत आपण बघतो। अगदी सचिन, तुम्ही सांगितल्याप्रमाणे या सगळ्यांचा उत्साह अगदी थोडा सुद्धा कमी झालेला नाहीये। 20 तासातून अधिक काळ उलटून गेलाय तरी सुद्धा अगदी उत्साहपूर्ण वातावरण या सगळ्या गणेश भक्तांमध्ये आहे। आपण आता जाऊयात पुण्यामध्ये आपले प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडे। अक्षय, काय सांगाल? मुंबईतली परिस्थिती आपण पाहिली, पुण्यामध्ये सध्या काय आहे, कसं वातावरण आहे?